शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून रक्कम देण्याचा राज्य शासनाचा निर्णय। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना, मुख्यमंत्र्यांची माहिती। आणि राज्यात गुरांचा पहिला निवासी दवाखाना बुलढाणा जिल्ह्यात सुरू करणार असल्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। शेतकरी कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची टंचाई ध्यानात घेऊन राज्य शासनाने त्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीतून रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य शासनाने या संदर्भात अध्यादेश जारी केला आहे। आजवर मुख्यमंत्री मदत निधी वापरण्याच्या 10 उद्दिष्टांमध्ये शेतकरी कर्ज निवारण या 11व्या उद्दिष्टाची भर घातल्याचं अध्यादेशात नमूद केलं आहे। मुख्यमंत्री मदत निधीचा वापर दुष्काळ, पूर, रोग अशा आपत्तींची झळ बसलेल्या राज्यातल्या तसंच देशातल्या गरजूंसाठी केला जातो। आता शेतकरी कर्जमाफीसाठी तो अधिकृतरित्या करता येणार आहे। केवळ कर्जमाफीवर न थांबता राज्य शासन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबवत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन आभार मानले, त्यावेळी ते बोलत होते। राज्य सरकार कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावरही भर देत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। कृषी क्षेत्रातल्या गुंतवणुकीबरोबरच शेतमालाला रास्त हमीभाव आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं। राज्यात गुरांचा पहिला निवासी दवाखाना बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा इथं सुरू करणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या 7 पशुवैद्यकीय दवाखान्यांना ISO मानांकन प्रदान करण्यात आलं, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कृषी विज्ञान केंद्रांप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात पशुविज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुसंवर्धन आणि त्यासंबंधित प्रशिक्षणही देणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं। त्याचबरोबर 27,752 ग्रामपंचायतींमध्ये पशुसखींची नियुक्ती करण्यात येणार असून गावातल्या शेतकऱ्यांना आणि महिलांना पशुसंवर्धनासंदर्भातल्या गोष्टींबाबत प्रशिक्षित करेल। मागेल त्याला शेततळे योजनेच्या धर्तीवर मागेल त्याला मत्स्यबीज आणि मत्स्यखाद्य देण्याची योजनाही सुरू करणार असल्याचं जानकर यांनी यावेळी सांगितलं। राज्यातील लहान मोठे जलाशय, तलाव, गाव तलाव, पाटबंधारे प्रकल्पांमध्ये मत्स्यसंवर्धनातून रोजगार निर्मितीसाठी गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यात येत आहे। यासाठी मत्स्यबीज केंद्रांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यातील 4 मत्स्यबीज केंद्र आणि 1 मत्स्यसंवर्धन केंद्राच्या नूतनीकरणासाठी 6,25,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये काटेपूर्णा, नागठाणा, इडियाडोह आणि कोरांडी या केंद्रांचा समावेश आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। ज्वारी 1,675, 1,550, बाजरी 1,300, 1,175, गहू 1,675, 1,500, भेंडी 2,500, 1,500, वांगी 2,000, 1,500, कोबी 1,200, 1,000, लिंबू 1,500, 1,000, चिकू 1,200, 1,000, डाळिंब 3,500 आणि 2,500। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे।
कोकणात पुढील 2 दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी कोकण व मध्य महाराष्ट्रात 21 ते 25 दिवस पूर्ण झालेल्या भात रोपांची पुनर्लागवड करावी. पुनर्लागवड केलेल्या भात खाचरात पाण्याची पातळी 2 ते 3 सेंटीमीटर ठेवावी. मध्य महाराष्ट्र व विदर्भात खरीप पिकांची पेरणी सुरू ठेवावी. मराठवाडा व सोलापूर, सांगली जिल्ह्यात जेथे पावसाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी खरीप पिकातील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी, खुरपणी करावी. मराठवाडा विभागात ज्या ठिकाणी जमिनीत ओलावा कमी आहे त्या ठिकाणी पिकांना तुषार सिंचन पद्धतीने संरक्षित पाणी द्यावे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे भेंडी, पपई, मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांवर भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. पावसाची शक्यता पाहून मिश्रणामध्ये स्टिकर वापरावे. वांगी पिकावर ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे शेंडे व फळ पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करावे. मराठवाडा विभागात कापूस, तूर पिकांची पेरणी केली नसल्यास साधारणतः सलग 2 ते 3 दिवसात 75 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या पिकावर 1 ते 1.5% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पाण्याची सोय असल्यास तुषार सिंचन पद्धतीने हलके पाणी द्यावे. हलकी कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी इत्यादी फळझाडांची नवीन लागवड पावसाची उघडीप बघून करावी. आंबा व चिकू या फळझाडाची लागवड 10 बाय 10 मीटर अंतरावर करावी. काजू पिकाची लागवड 7 बाय 7 मीटर, कोकम पिकाची 6 बाय 6 मीटर, नारळाची 7.5 बाय 7.5 मीटर तसेच सुपारीसाठी 2.7 बाय 2.7 मीटर अंतरावर लागवड करावी. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 33-26, पुणे 28-23, नागपूर 35-25, औरंगाबाद 32-21, सोलापूर 35-22 आणि नाशिक 29 आणि 23. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शनमध्ये मी वनिता घाडगे देसाई आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, निशिगंध आणि शेवंती ही महत्त्वाची फुलपिकं आहेत. निशिगंध आपल्या सुगंधाने सगळ्यांना भारावून टाकतो, तर शेवंतीच्या रंगामुळे सगळेजण आकर्षित होतात. निशिगंधापासून सुगंधी द्रव्ये, अत्तरे, सुगंधी तेल तयार केली जातात की ज्यांना परदेशामध्ये बरीच मागणी असलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवंतीची फुले आणि पाने ही खूपच औषधी आहेत. परंतु परसबागेतील ही शेवंती आणि निशिगंध यांची अलीकडच्या काळामध्ये शेतकरी व्यापारी शेती मोठ्या प्रमाणामध्ये करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच संदर्भात आजचा आपला विषय आहे शेवंती आणि निशिगंध व्यापारी शेती. आणि या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर गणेश कदम सर, पुष्प संशोधन संचालनालय, कृषी महाविद्यालय परिसर, शिवाजीनगर, पुणे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर निशिगंध आणि शेवंती याची जी व्यापारी शेती आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छिते की या दोन्ही फुलांच्या लागवडीसाठी जी जमीन जी आहे ती कशा पद्धतीची असणं गरजेचं आहे? शेवंती आणि निशिगंध हे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाची पिके आहेत. गुलाब आणि जरबेरा यांच्यानंतर ही मुख्य पिके समजली जातात. तर यासाठी जी लागणारी जी जमीन आहे ती अतिशय काळजीपूर्वक सिलेक्ट केली पाहिजे
कारण की ही दोन्ही पिके जवळपास 2 ते 3 वर्षे जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर राहतात. त्यासाठी शक्यतो अगोदर जमिनीची तपासणी करणे किंवा ज्याला आपण माती परीक्षण म्हणतो ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये किती अन्नद्रव्य आहेत, कोणते कोणते इतर घटक आहेत याची तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये लागवड करावी. पाणी व्यवस्थापन आहे किंवा पाण्याचं जे नियोजन आहे या दोन्ही फुलपिकांसाठी, तर ते कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे? पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सध्या परिस्थिती बघता पाण्यामध्ये झालेलं प्रदूषण, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे घटक, हेवी मेटल्स किंवा इतर गोष्टी, त्याच्यामुळे पाण्याची प्रत कमी होत चाललेली आहे. त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवरती किंवा फुलांच्या प्रोडक्शनवरती होतो. त्याच्यामुळे पाण्याचं सुद्धा परीक्षण मातीसोबतच अतिशय महत्त्वाचं आहे. जसं जमीन महत्त्वाची आहे, पाणी महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर या फुलपिकांसाठी योग्य आणि पोषक असं हवामान देखील खूप महत्त्वाचं आहे. तर हवामानाच्या बाबतीत आपण काय सांगू शकाल? जसं आपण बोललो की ही पिके अतिशय महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरलेली आहेत. त्याच्यामुळे या पिकांना जे लागणारं पोषक हवामान आहे ते महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आहे आणि त्यामुळेच ही पिके या पूर्ण भागामध्ये लावली जातात. साधारणपणे या पिकांना ट्रॉपिकल ते सब ट्रॉपिकल क्लायमेट म्हणजे ज्यांना आपण उष्ण आणि सम उष्ण प्रदेशात अशा प्रदेशात लावणारी पिके आहेत आणि या भागासाठी ही अतिशय सक्सेसफुल पिकं आहेत. आपण ह्या फुलांच्या रोपांची जी लागवड करणार आहोत तर त्या लागवडीपूर्वीची जी तयारी आहे तर ती तयारी काय काय करणं आवश्यक आहे? आपण ह्या फुलांच्या रोपांची जी लागवड करणार आहोत तर त्या लागवडीपूर्वीची जी तयारी आहे तर ती तयारी काय काय करणं आवश्यक आहे? लागवडीपूर्वीची जी तयारी आहे त्याला फार महत्त्व आहे या पिकांमध्ये. जसं शेवंतीमध्ये त्याची रोपे तयार केली जातात. या रोप करण्यासाठी जे 5 ते 7 सेंटीमीटरचे जे नवीन फुटवे आलेले असतात किंवा त्यांचे जे शेंडे असतात ते घेऊन त्याला मुळं आणण्यासाठी आर्टिफिशियल मीडिया किंवा मातीमध्ये लावतात आणि ती साधारणपणे 21 दिवसानंतर त्याला मूळधारणा होते आणि रोपे लागवडीसाठी तयार होतात. तर ही तयार झालेली रोपे लावू शकतो. तसंच रजनीगंधा किंवा गुलछडीमध्ये कंद काढल्यानंतर लगेच आपण त्याला लावू शकत नाही. तर त्यासाठी एक 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो. त्याला सावलीमध्ये सुकवलं जातं आणि त्याला इंग्लिशमध्ये क्युरिंग म्हणतात. क्युरिंग केल्यानंतर जे 2.5 ते 3.5 सेंटीमीटरचे जे कंद आहेत अशा प्रकारचे कंद फक्त लागवडीसाठी घेतले जातात. त्याच्यामुळे जी फुलधारणा आहे ती लवकर होते आणि झाड सुद्धा सशिक्षित राहतं. अच्छा, ड्रीप आणि मल्चिंगचा वापर जो आहे तो कशा पद्धतीने याच्यामध्ये केला जातो? काही दिवसापूर्वी या ड्रीप आणि मल्चिंगचा वापर निशिगंधामध्ये शक्यतो पाहिला जात नव्हता, परंतु अलीकडे याच्यावरती बरेच संशोधन झालेलं आहे आणि अतिशय सक्सेसफुली ड्रीप आणि मल्चिंगद्वारे निशिगंधाची लागवड करू शकतो. आणि शेवंतीमध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी अतिशय सक्सेसफुल आहे. याचा फायदा 2 प्रकारे होतो. एक तर तुमचं पाण्यामध्ये सेव्हिंग होते. सर्वांना माहिती आहे की ड्रीपद्वारे दिल्यानंतर जवळपास 30 ते 40% पाण्याची बचत होते. तसंच याच्यामध्ये जे मल्चिंग आहे, मल्चिंगमुळे जो मजुरांचा खर्च जो आहे तो वाचतो. जे तण किंवा गवत काढण्यासाठी जो खर्च लागतो किंवा वेळ लागतो तो वाचतो आणि तुमचं प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. बरोबर. आणि पिकांची वाढ सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच संशोधनामध्ये असं आढळलेलं की चांगली होते. ड्रीप आणि मल्चिंग याचा वापर केल्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी शेतकरी वाचवू शकतात. तर पुढचा जो प्रश्न आहे की ही जी फुलं पिकं आपण लावणार आहोत याच्यासाठी जमिनीची आंतरमशागत जी आहे तर आंतरमशागत करणं का आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये कशा कशाचा वापर करणं मुख्यत्वे करून गरजेचं आहे? जसं मी सांगितलं अगोदर की ही पिके साधारणपणे 2 ते 3 वर्षापर्यंत राहू शकतात एका जागेवरती. त्याच्यामुळे एकदा का लागवड केल्यानंतर याच्यामध्ये आंतरमशागती करण्याची जो स्कोप आहे तो फार कमी राहतो. म्हणून लागवडीपूर्वीची जी आंतरमशागत आहे ज्यामध्ये खतांचा वापर असेल किंवा ग्रीन मॅन्युरिंग असेल, ढेंच्यासारखे पिकं याच्या लागवडीच्या अगोदर घेतली तर त्याचा फायदा होतो. तसंच जो बेसल डोस खतांचा आहे तर तो सुद्धा लागवड करण्याच्या अगोदर देणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा, तर आता तुम्ही खतांचा विषय काढलेला आहे तर कोणकोणत्या खतांचा वापर किंवा कोणकोणती खतं की या दोन्ही फुलं पिकांना खूप पोषक आहेत? जसं शेवंती बघितलं
तर याच्यासाठी जो नायट्रोजन आहे तो अंदाजे 120 ते 130 किलो लागतो पर हेक्टर. फॉस्फरस 100 ते 120 किलो लागतो आणि पोटॅश साधारण 30 ते 40 किलो लागतो पर हेक्टर. आणि निशिगंधासाठी 200 किलो नायट्रोजन, 200 किलो फॉस्फरस आणि 200 किलो पोटॅश लागतो. आता याच्यामध्ये हा जो डोस आहे तर याच्यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅश ॲज वेल ॲज फॉस्फरस यांचा महत्वाचा रोल आहे. जसं फॉस्फरस माहिती आहे सर्वांना की फुलांचा कलर, फुलांची क्वालिटी चांगली येण्यासाठी फॉस्फरसचा वापर जास्तीत जास्त करतात. तसंच निशिगंधामध्ये पोटॅशचा वापर जास्त केला जातो, कारण निशिगंधामध्ये जे कंद आहेत त्यांची वाढ चांगली होण्यासाठी फॉस्फरसचा वापर केला म्हणजे जातो. ते रोप जे आहे किंवा ती बाग जी आहे ती जिवंत राहिली पाहिजे. म्हणजे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा असे जे ऋतू आहे त्याच्यामध्ये तो जो कंद आहे त्यानं तग धरणं गरजेचं आहे. अतिशय अतिशय चांगलं तुम्ही सांगितलं. कारण की शक्यतो ज्यावेळेस हिवाळा असतो, ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस निशिगंधाची वाढ थोडीशी खुंटली जाते. तर पण जर आपण त्याला खतांचं नियोजन व्यवस्थित केलं, त्याची सुरुवात 2 महिने अगोदर थंडीच्या जर केली तर जो हा स्लो ग्रोथ आहे हा प्रॉब्लेम कमी करू शकतो आणि झाडांची वाढ पण चांगली होते आणि फुलधारणा पण वर्षभर मिळते. तसंच जर आपण ड्रीपचा वापर करणार असेल तर बाजारामध्ये भरपूर जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आहेत किंवा लिक्विड फर्टिलायझर्स आहेत यांचा वापर ड्रीप थ्रू करू शकतो. त्याच्यामुळे कमीत कमी प्रमाणामध्ये अन्नद्रव्य देऊ शकतो आणि आपण अनावश्यक खर्च कमी करू शकतो. तर या रोपांची लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे? म्हणजे सुनियोजित पद्धतीनं जर आपण लागवड केली तर या रोपांची लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे? म्हणजे सुनियोजित पद्धतीनं जर आपण लागवड केली तर अगदी ती जी बाग आहे ती यशस्वीरित्या त्याचं जी रोपं आहेत त्या रोपांची वाढ होण्यासाठी किंवा रोपांची वाढ त्या बागेमध्ये व्यवस्थित पद्धतीनं होऊ शकेल. तर लागवडीविषयी काय सांगू शकाल? सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांमध्ये असं आढळतं की कोणतंही अंतर न ठेवता जास्तीत जास्त झाडं पर एकर किंवा पर हेक्टरमध्ये लावण्याची शेतकऱ्यांचा मानस असतो. परंतु मी इथे नमूद करू इच्छितो की जर प्रॉपर स्पेसिंग आपण ठेवलं, जे 2 झाडांमधलं किंवा 2 ओळींमधलं अंतर जर व्यवस्थित ठेवलं तर उत्पादनामध्ये फारशी तफावत येत नाही. उलट याच्यामुळे जे इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहेत, जसं फुलं तोडणी आहे किंवा विडिंग आहे, या ऑपरेशन्स करण्यासाठी वाव मिळतो. झाडांनाही हवा खेळती राहते, त्याच्यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि फुलं जास्त प्रमाणात उत्पादन होतं. तर यासाठी जसं शेवंतीमध्ये आहे ते 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावरती लागवड केली तर चांगलं उत्पादन मिळतं. तसंच निशिगंधामध्ये 45 बाय 30 किंवा 30 बाय 30 सेंटीमीटर या अंतरावर केलं तर फुलांचं उत्पादन चांगलं मिळतं. अच्छा, तर आपण म्हणतो की कुठलंही पीक किंवा फुलपीक असेल, फळपीक असेल लावताना त्याच्यामध्ये आंतरपीक घेणं हे महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपण म्हणतो की आम के आम और गुठलियों के भी दाम, म्हणजे दुहेरी पीक पद्धती असं त्याला म्हटलं जातं. तर कोणकोणती आंतरपिकं आपण घेऊ शकतो जेणेकरून एक दुप्पट फायदा त्या शेतकऱ्यांना कमी श्रमामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये ते घेऊ शकतो? याच्यामध्ये आता सर्वत्र फार्मर्स डबलिंग हा विषय गाजत आहे. तर यामध्ये फुलशेती हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. फक्त याच्यामध्ये आंतरपीक घेतात असं नाही, पण ही फुलं जसे दुसरी मुख्य पिकं आहेत, जसं ग्रेप्स आहेत, डाळिंब आहे, इतर जे फळवर्गीय आहेत बागा, त्याच्यामध्ये जे जास्त अंतर असतं त्याच्यामध्ये सुद्धा ही फुलं पिकं जे कमी ड्युरेशनल आहेत किंवा 2 वर्षासाठी जोपर्यंत मुख्य पिकाची वाढ होत नाही अशा वेळेस पण ही पिकं घेता येऊ शकतात आणि त्याचं जास्तीचं उत्पादन तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर या पिकांमध्ये सुद्धा जे जर ड्रीपवरती केलं असेल तर जे मधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये आंतरपिकं जसं कोथिंबीर आहे किंवा पालेभाज्या आहेत ज्या कमी दिवसामध्ये येतात, 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये येतात. म्हणजे 2-3 महिन्याचा जो कालावधी आहे ज्या पिकाला लागतो ते आंतरपीक आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ
गाजर असेल, मुळा असेल, कोथिंबीर, मेथी अशा प्रकारच्या अशा भाज्या पिकाचे आपण घेऊ शकतो आंतरपीक. शेवंती आणि निशिगंध यांची वाण आणि जाती कोणकोणत्या आहेत? सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांमध्ये शेवंतीच्या आणि निशिगंधाच्या या ज्या सुधारित वाण आहेत तर याच्याकडे कल थोडा कमी आहे आणि जे पारंपरिक पद्धतीने जे वाण त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तेच जास्त प्रमाणात वापरले जातात. परंतु याच्यामध्ये खूप संशोधन झालेलं आहे आणि खूप नवीन नवीन जास्त उत्पादन देणारे वाण अवेलेबल आहेत. तर जी आमची संस्था आहे पुष्प संशोधन निदेशालय पुणे, आम्ही शेवंतीचे 100पेक्षाही जास्त वाणांचं संग्रह केलेला आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करत असतो. तर याच्यामध्ये जे मुख्य वाण आहेत ते इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली यांनी काही वाण विकसित केलेले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर बँगलोर यांनी काही विकसित केलेले आहेत. यामधले जे वाण आहेत जसं मदर टेरेसा आहे, पौर्णिमा आहे आणि पुसा अजय आहे, पुसा अनमोल आहे, हे वाण अतिशय चांगले आहेत शेवंतीचे. तसेच निशिगंधाचे सुद्धा खूप सुधारित वाण आहेत. याच्यामध्ये 2 प्रकारचे वाण असतात निशिगंधामध्ये. एक जे सिंगल फ्लॉवर्स, सिंगल पाकळी ज्याला म्हणतो आपण, तर तो खुल्या फुलांसाठी वापरला जातो आणि ज्याला डबल म्हणतो ज्याच्यामध्ये पाकळ्या जास्त असतात. असे जे फुलं आहेत तर ती फुलं कट स्पाइक्स म्हणून किंवा दांडी फुलं म्हणून वापरले जातात आणि ती बुकेज किंवा याच्या सजावटीसाठी वापरली जातात. तर या निशिगंधामध्ये जसं फुले रजनी आहे, अर्का निरंतर आहे, प्रज्वल आहे, वैभव आहे, या प्रकारच्या जे सुधारित वाण आहेत याचं उत्पादनही जास्त आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो. तर पीक संरक्षणाच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो? परंतु अलीकडे शेवंती सारख्या पिकाला फायटोप्लाझ्मा नावाचा एक रोग आहे, तो अतिशय जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. याचं मुख्य कारण म्हणजे हा जसं आपण सांगितलं की शेवंती त्याचे कटिंग्स बनवतो आपण, त्याच्यापासून प्रॉपगेशन करतो किंवा मल्टिप्लिकेशन करतो आणि मग लावतो. तर जर तुमचं जर झाड ज्याच्यापासून हे रोपं तयार केलेली आहेत त्याच्यात जर हे इन्फेक्शन असेल आणि ते जर पुढं तसं ट्रान्समिट झालं तर याचा इफेक्ट ज्यावेळेस प्लांटिंग करतो त्याच्यानंतर जवळपास 1 ते 1.5 वर्षानंतर त्याचा प्रादुर्भाव कळतो. आणि हा जो रोग आहे हा उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, तर त्याच्यासाठी मायक्रोस्कोपिकल स्टडी करावे लागतात आणि त्याच्यानंतरच हा रोग कळतो. आणि याच्यामध्ये जे फुलांचं रूपांतर आहे ते पानांमध्ये होतं, त्याच्यामुळे हा रोग अतिशय धोकादायक आहे आणि बरेचसे क्षेत्र नवीन जे लावलेलं आहे हे या पिकांमध्ये दिसतो. तर याच्यासाठी कंट्रोल मेजर तसा ठाम असा नाहीये, परंतु जर आपण चांगल्या पद्धतीचं जे रोप आहे एका हेल्दी प्लांट्स पासून तयार केलेलं घेणं किंवा ज्या नर्सरीमधून घेणार आहे तर ते रेप्युटेड नर्सरी असावी, ज्यांच्याकडे याची हिस्ट्री नाही आहे अशा रोगांची, अशा ठिकाणाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. तसंच निशिगंधामध्ये अलीकडे खूप जास्त प्रमाणावर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळतो. तर ही सूत्रकृमी ही मुळांमध्ये गाठ तयार करते आणि जे झाडांना किंवा झाडाला अन्नद्रव्य सप्लाय करतं ते त्या मुळांना गाठ बनवते. तर त्या गाठ बनवल्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा तो थांबला जातो. तर त्याच्यामुळे झाडाची वाढ कमी होते, वाढ खुंटते आणि पिवळसर पडतात. आपण त्याला बाकीच्या रोगांसारखं डिटेक्ट करू शकत नाही जोपर्यंत आपण त्याची मुळं पाहत नाही. परंतु शेतकरी त्याच्यावरती विविध फवारा करतो पण त्याचा परिणाम होत नाही, कारण की तो जो ऍक्च्युअल जो प्रॉब्लेम आहे तो मुळांमध्ये आहे. तर आणि हे जे सूत्रकृमी आहेत हे मातीमध्ये जास्त प्रमाणात राहतात आणि ज्यावेळेस ओलसरपणा येतो त्यावेळेस ते वरती येतात आणि मुळांना इन्फेक्शन करतात. म्हणून याचा कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे. तरी सुद्धा कार्बोफ्युरॉन सारखे केमिकल्स किंवा नीम केक किंवा निंबोळी अर्क याचा वापर करून थोड्याफार प्रमाणात याला मॅनेज करू शकतो. अच्छा. तर आता जी आपण रोपांची लागवड केलेली आहे, निशिगंध असेल, शेवंती असेल, तर रोप लागवडीपासून फुले येण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी किती कालावधी आहे? जे सुधारित वाण आहेत याच्या साधारणपणे शेवंतीमध्ये 80 ते 90 दिवसामध्ये फुलधारणा होते
बरं. आणि गुलछडीमध्ये किंवा निशिगंधामध्ये याची 90 ते 100 दिवसामध्ये फुलधारणा होते लागवड केल्यानंतर. तुम्हाला जाता जाता विचारू इच्छिते की आपले जे शेतकरी बांधव आहेत जे आपला हा कार्यक्रम पाहत आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? ही दोन्ही पिके अतिशय सक्सेसफुल पिके म्हणून समजली जातात आणि याच्यामधून उत्पादनही खूप चांगलं मिळतं. तर याच्यामध्ये शेतकरी बांधवांना हीच विनंती असेल की जास्तीत जास्त सुधारित वाण याच्यामध्ये वापरावे जेणेकरून अजून उत्पादनामध्ये वाढ होईल. तसेच नवीन तंत्रज्ञान जसं ड्रीप इरिगेशन आहे किंवा फर्टिगेशन आणि मल्चिंग यांचा जर वापर केला तर आपला जो उत्पादन खर्च आहे तो कमी करू शकतो आणि आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. धन्यवाद सर, आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि इतकी व्यवस्थित माहिती सांगितल्याबद्दल परत एकदा संपूर्ण टीमच्या वतीने मनापासून धन्यवाद. धन्यवाद.